विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण 5वी स्कॉलरशिप बुद्धिमत्ता या विषयातील शब्दसंग्रहावर आधारित गटात न बसणारे शब्द भाग 2 पाहणार आहोत। तर या घटकावर स्कॉलरशिपच्या एक्झाममध्ये कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात, त्या प्रश्नांचे प्रकार व या आधीच्या वर्षी एक्झाममध्ये येऊन गेलेले प्रश्न आजच्या व्हिडिओमध्ये पाहू। सुरुवात करूया। प्रश्न पहिला, आभाळ, आकाश, गगन आणि अंतराळ हे 4 शब्द दिलेले आहेत, त्यापैकी गटात न बसणारा शब्द आपल्याला शोधायचा आहे। तर या ठिकाणी आभाळ, आकाश आणि गगन हे तीनही शब्द समानार्थी शब्द आहेत। तर यासाठी आपल्याला 5वी स्कॉलरशिपचा मराठी हा विषय आणि त्या विषयामधील समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द हे पाठ करणं आवश्यक आहे। तर समानार्थी शब्दावर आधारित हा प्रश्न आहे। आभाळ, आकाश आणि गगन हे तीनही समानार्थी शब्द आहेत आणि अंतराळ म्हणजे काय, तर पृथ्वीच्या वातावरणाच्या बाहेरचा भाग म्हणजे अंतराळ असतो। म्हणजे आपलं उत्तर काय येणार आहे, अंतराळ। अंतराळ हा गटात न बसणारा शब्द असणार आहे। प्रश्न दुसरा, पागोटे, फेटा, धोतर आणि टोपी यापैकी पागोटे हे डोक्यावर घातले जाते। ग्रामीण भागामध्ये पागोटे डोक्यावर घालतात, फेटा देखील डोक्यावर घातला जातो, धोतर हे कमरेला परिधान केले जाते आणि टोपी देखील डोक्यावर घातली जाते। म्हणजे यापैकी 3 गोष्टी आहेत ज्या की आपण डोक्यावर परिधान करतो, पागोटे, फेटा आणि टोपी। तर गटात न बसणारा शब्द असणार आहे धोतर। प्रश्न तिसरा, विधू, अर्क, भानू आणि मित्र हा प्रश्न 2017च्या स्कॉलरशिपच्या परीक्षेमध्ये आला होता। तर या ठिकाणी परत एकदा आपल्याला समानार्थी शब्दांचा आधार घ्यावा लागणार आहे। विधू, अर्क, भानू आणि मित्र। तर यापैकी अर्क, भानू आणि मित्र हे 3 शब्द सूर्याला समानार्थी आहेत। सूर्य या शब्दाचे समानार्थी शब्द अर्क, भानू, मित्र हे आहेत। तर विधू हा शब्द चंद्राचा समानार्थी शब्द आहे, त्यामुळं आपलं उत्तर पर्याय क्रमांक 1 विधू हे येणार आहे। यानंतर पाहू प्रश्न चौथा। प्रश्न चौथा, झरा, तळे, ओढा आणि नदी। तर या ठिकाणी झरा हा वाहत्या पाण्याचा स्रोत आहे। तळ्यामध्ये पाणी स्थिर, शांत असते, म्हणजे एका ठिकाणी साठलेलं असतं। ओढ्यामध्ये देखील पाणी वाहत असतं आणि नदीमध्ये देखील पाणी वाहत असतं। म्हणजे झरा, ओढा आणि नदी या तिन्हीमध्ये पाणी हे वाहतं असतं, तर तळ्यामध्ये पाणी हे स्थिर असतं, त्यामुळं याचं उत्तर येणार आहे तळे। यानंतर प्रश्न 5वा, दरवाजा, पलंग, खिडकी आणि छत। तर या ठिकाणी आपण व्यवस्थित निरीक्षण केलं तर दरवाजा, खिडकी आणि छत हे आपल्या घराचे भाग आहेत। घराला दरवाजा असतो, घराला खिडकी असते, घराला छत असतं, मात्र पलंग हा घराला आधीपासून नसतो। यासाठी गटात न बसणारा शब्द पलंग असणार आहे। प्रश्न 6वा, क्रिकेट, फुटबॉल, हॉकी, बुद्धिबळ हे सर्व खेळाचे नावं आहेत। तर क्रिकेट हा मैदानी खेळ आहे, मैदानामध्ये खेळला जातो। फुटबॉल हा देखील मैदानी खेळ आहे, हॉकी हा देखील मैदानी खेळ आहे, मात्र बुद्धिबळ हा मैदानी खेळ नाही। यासाठी गटात न बसणारा शब्द बुद्धिबळ येणार आहे। यानंतर प्रश्न 7वा, ज्येष्ठ, श्रावण, कार्तिक आणि वैशाख या आधीच्या व्हिडिओमध्ये देखील आपण हा प्रश्न घेतला होता। तर हा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे। यासाठी आपल्याला भारतीय सौरवर्षातील म्हणजे मराठी महिने पाठ असणं आवश्यक आहे। मराठी महिन्यामध्ये किती दिवस असतात, तसेच इंग्रजी महिन्यामध्ये किती दिवस असतात, यावर स्कॉलरशिपच्या एक्झाममध्ये हमखास एक प्रश्न विचारला जातो। तर ज्येष्ठ महिन्यामध्ये किती दिवस असतात, ज्येष्ठ महिन्यामध्ये 31 दिवस असतात, श्रावण महिन्यात 31 दिवस असतात, कार्तिक महिन्यामध्ये 30 दिवस असतात, तर वैशाख महिन्यात 31 दिवस असतात। तर यासाठी 31 दिवसांचे 3 महिने आहेत आणि 30 दिवसांचा कार्तिक हा गटात न बसणारा शब्द असणार आहे। यानंतर पाहू प्रश्न 8वा। प्रश्न 8वा, हातोडा, करवत, कुदळ आणि चमचा। तर या ठिकाणी हातोड्याचा काय उपयोग असतो, हातोडा हा कारागिरीच्या कामासाठी वापरला जातो, करवत ही कारागिरीसाठी वापरली जाते, कुदळ देखील कारागिरीच्या कामासाठी वापरली जाते, तर चमचा हा स्वयंपाकघरामध्ये वापरला जातो। म्हणून या गटामध्ये चमचा हा गटात न बसणारा शब्द असणार आहे। प्रश्न 9वा, बासुंदी, खीर, शिरा आणि मिसळ। तर या ठिकाणी प्रत्येकाची चव आपल्याला माहिती आहे। बासुंदी गोड असते, खीर गोड असते, शिरा गोड असतो, मात्र मिसळ ही गोड नसते। म्हणजे 3 पदार्थ गोड आहेत,
एक पदार्थ वेगळा आहे, त्यामुळं मिसळ हा गटात न बसणारा शब्द असणार आहे. प्रश्न 10वा, मे, एप्रिल, सप्टेंबर, नोव्हेंबर. तर हे इंग्रजी महिने आहेत. जसं आपल्याला मराठी महिन्यावर प्रश्न होता तसाच इंग्रजी महिन्यावर प्रश्न आलेला आहे. तर कोणत्या महिन्यामध्ये किती दिवस असतात ते आपल्याला पाठ असणं आवश्यक आहे. तर मे महिन्यामध्ये किती दिवस असतात? मे महिन्यामध्ये 31 दिवस असतात. एप्रिल महिन्यामध्ये 30 दिवस असतात. सप्टेंबर महिन्यामध्ये 30 दिवस असतात आणि नोव्हेंबर महिन्यामध्ये देखील 30 दिवस असतात. म्हणून 31 दिवसांचा मे हा गटात न बसणारा शब्द असणार आहे. प्रश्न 11वा, काकडी, टोमॅटो, गाजर आणि वांगे. तर हे सर्व आपल्याला वनस्पतीपासून मिळतात. तर या ठिकाणी एक शब्द वेगळा आहे, तो म्हणजे गाजर. तर गाजर हे काय आहे? गाजर हे मूळ आहे. बाकी सर्व वनस्पतींची फळं आहेत. काकडी हे वनस्पतीचं फळ आहे, टोमॅटो हा वनस्पतीचं फळ आहे आणि वांगे देखील वनस्पतीचं फळ आहे. मात्र गाजर हे वनस्पतीचं मूळ आहे, त्यामुळं गाजर हा गटात न बसणारा शब्द असणार आहे. प्रश्न 12वा, कॉलरा, कावीळ, उचकी आणि हिवताप. तर या ठिकाणी कॉलरा काय आहे? कॉलरा एक रोग आहे. कावीळ हा रोग आहे. हिवताप हा एक रोग आहे. मात्र उचकी हा रोग नाही, त्यामुळं पर्याय क्रमांक 3 उचकी हा गटात न बसणारा शब्द असणार आहे. तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण गटात न बसणारा शब्द भाग 2 पाहिलेला आहे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन क्लिक करा, म्हणजे दररोज येणारे नवीन नवीन व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.